पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावर असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे जे केल्यामुळे पृथ्वी लोकातील मनुष्याला तुमची कृपा प्राप्त होईल? भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत। जो कोणी महाशिवरात्रीचे व्रत करेल त्याला वर्षभरातील सर्व सोमवार व्रत केल्याचे पुण्य लाभेल। तसेच जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकेल, या कथेचा प्रचार करेल, त्याच्या सर्व दुःखांचा नाश मी स्वतः करेन। तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परममोक्ष प्राप्त करेल। माता पार्वती म्हणाल्या, कोणती आहे ही कथा? तुम्ही मला सांगा, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन आणि या कथेचा पृथ्वी लोकात प्रचार करेन। तुम्ही कथेला सुरुवात करा। कथेला सुरुवात करण्याआधी तुमची ही महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव शिव शंकर शंभो लिहायला विसरू नका। उत्तरादाखल शंकराने पार्वतीला महाशिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता। मुख्य जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे। तो सावकाराचा कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते। त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला। बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील, हे योग्य नाही। मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांना लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्याने तिच्यावर नेम साधला। हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे। मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईल। शिकारीने तिलाही जाऊ दिले। दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला। तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली। शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली। त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही। याआधी मी 2दा शिकार गमावली आहे। माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील। उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे। त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल। हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली। त्याने तिलाही जाऊ दिले। शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता। काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता। आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही। मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर। मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल। मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले। त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली। तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत। त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो। उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते। धनुष्य त्याच्या हातातून निसटले। शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला। त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला। थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला। या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले। शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले। देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते।
घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला, तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली। तुमच्या सर्व संकटांचा नाश करणारी महाशिवरात्रीची दुसरी कथा सुमारे 300 वर्षांपूर्वी घडलेली। कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात एक भक्त होता, ज्याची आई वयोवृद्ध होती। तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या म्हणजेच शिवाच्या मांडीवर डोके ठेवून मरण स्वीकारायचे होते। तिने तिच्या आयुष्यात कधीही काहीही मागितले नव्हते, परंतु या एका गोष्टीची विनंती तिने आपल्या मुलाला केली। ती म्हणाली, कृपया मला काशीला घेऊन जा, मी म्हातारी होत चालली आहे, मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे। त्या माणसाने त्याच्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलांमधून काशीकडे चालत जाऊ लागले। खूप दूरचे अंतर, म्हातारी असल्याने आई आजारी पडली, म्हणून त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि लवकरच त्याची शक्ती संपून गेली। स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे शिवाची प्रार्थना करणे की शिवा, कृपया मला या एका प्रयत्नात अपयश देऊ नका। माझ्या आईने एवढी एकच गोष्ट माझ्याकडे मागितली आहे, कृपया मला ती पूर्ण करू द्या। मला तिला काशीला घेऊन जायचे आहे, आम्ही तिथे फक्त तुमच्यासाठी येत आहोत, कृपया मला शक्ती द्या। मग तो चालत असताना त्याला घंटेचा आवाज ऐकू आला, बैलगाडी तुमच्या मागे येत असताना जसा आवाज येईल तसा। त्याने एकाच बैलाने खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातून बाहेर येताना पाहिली। त्याला हे थोडे विचित्र वाटले, कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तरच तुम्हाला एक बैल जोडलेली बैलगाडी दिसून येईल। जेव्हा प्रवास मोठा असतो आणि जंगलांमधून केला जातो तेव्हा नेहमीच 2 बैल जोडलेले असतात, परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाहीत। गाडीजवळ आल्यावर त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही, कारण चालकाने चेहऱ्यावर कपाळ गुंडाळलेला होता आणि तेव्हा धुके पडले होते। तो माणूस म्हणाला, माझ्या आईला बरं वाटत नाहीये, कृपा करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का? त्या माणसाने होकार केला। दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला। काही वेळाने त्या माणसाला लक्षात आले की ही जंगलाच्या रस्त्यांच्या मानाने हा प्रवास खूपच आरामशीर आहे। मग त्याने खाली पाहिले आणि लक्षात आले की गाडीची चाके फिरत नाहीयेत, ती एका जागी स्थिर होती, पण गाडी मात्र चालत होती। मग त्याने बैलाकडे पाहिले, बैल बसला होता आणि तरीही गाडी चालतच होती। मग त्याने चालकाकडे पाहिले, फक्त चादर दिसत होती, पण माणूस दिसत नव्हता। त्याने त्याच्या आईकडे पाहिले, आई म्हणाली, अरे मूर्खा, आपण अगोदरच तिथे पोचलो आहोत, आता कुठेही जाण्याची गरज नाही, हीच माझी जागा आहे, मला जाऊ दे। आणि आईने तिथेच प्राण सोडला। बैल, गाडी आणि चालक गायब झाले। तो माणूस आपल्या गावी परतला। लोक विचार करू लागले, तो फारच लवकरच परत आला आहे, त्याने आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे, तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही। त्यांनी त्याला विचारले, तू तुझ्या आईला कोठे सोडून दिलेस? तो म्हणाला, नाही, आम्हाला जाण्याची गरज नव्हती, शिव आमच्यासाठी आले होते। ते म्हणाले, काय हा मूर्खपणा? तो म्हणाला, तुम्हाला काय वाटते याने आम्हाला काही फरक पडत नाही, तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसे आहे। माझे आयुष्य उजळले आहे, मला ते मनापासून माहिती आहे, जर तुम्हाला माहित नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे। मग त्यांनी विचारले, ठीक आहे, मग तू प्रत्यक्ष शिवाला पाहिले आहेस हे आम्हाला पटवून दे, तो तुमच्यासाठी तिथे आला। तो म्हणाला, मी त्याला ओळखत नाही, कारण मी त्याला पाहिले नाही, मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता, तेथे काहीही नव्हते, ते रिक्त होते। मग सर्वांच्या अचानक लक्षात आले की तो माणूस तेथे उपस्थित नाही, ज्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिले ते दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले। सर्व पापातून मुक्त करणारी महाशिवरात्रीची कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका। चॅनेल सबस्क्राईब करा, ही कथा किमान 5 जणांना नक्की शेअर करा, सर्व दुःखांचा नाश होईल। धन्यवाद। हर हर महादेव। शिवशंकर शंभो।